महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, सापांची माहिती देण्यासाठी एक सर्पमित्र आला एका शाळेमध्ये. चला तर मग हास्याचा गारुड अनुभवण्यासाठी सज्ज होऊया. मस्ती हे बघा, मस्ती करू नका. ऐका माझं. आज ऐकते का? हुशार मुलगी गप. ऐक माझं. कसं आहे, आज वर्गामध्ये एक अत्यंत महत्वाचे पाहुणे येणार आहेत बा. तर त्यांच्या समोर नीट वागा, शिस्तीत वागा. नाही वागलात ना तर कोपर खाळीचा दणका देईन मी. त्याच्यामुळे नीट वागा, शेफालून काढेन. हा, एक्सक्यूज मी. नमस्कार. नमस्कार सर. मला काटे सर्पोद्यानातून मी आलोय. नमस्कार सर. ते सरांनी फोन केला होता. हो सर, या ना सर, या इकडे. संभेराव मॅडम आपण. मीच आहे सर. मी तुमची माझी व्यवस्थित ओळख करून देते. येस. नमस्कार सर. बाबांराव की रांगोळी मारी मी वर्ग नाही, मला कळलं नाही. हे पुन्हा एकदा सांगा ना जरा. बाबांराव की सनराव झांगुर्डे महाविद्यालयातील मी इथली मराठीची वर्ग शिक्षिका. हो नमस्कार. मराठीच्या वर्ग शिक्षक अमृता संभेराव बाई. काळुंद्रे सरांनी तुम्हाला हो, मुख्याध्यापकाने मला ते साचडीच बोलवलेलं होतं. काळुंद्रे सरांनी. समीर चौगुले माझं नाव आहे. मी सर्पमित्र आहे. जस्ट आलेलो आहे. नमस्कार. हे आपले तेच मी जे सांगितलं होतं आजचे प्रमुख पाहुणे. भेटा भेटा सरांना. किती गोड आहेत. या 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 या. निघ रे, जा तिकडे. जोरात भेटतात का कधी? एवढं करतात का? बाळांनो, हे इतकं नाही करायचं बाळांनो. तुम्हाला सांगितलं ना, चव घालवू नका माझी. हरकत नाही, एक हरकत साथ नमस्ते करा सरांना. नमस्ते करा. खूपच छान. एक साथ आहे तुमचं. फार फार छान आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जे सर आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत? सरपोतदार मधून. कुठून? हो, एक मिनिट. कुठला सरपोतदार? मी सर्पोद्यानातून आलेलो आहे. अरे हो. तुम्ही शिक्षिका असून असं चुकता म्हणजे कमाल आहे खरं तर. नाही सर, काय आहे की मी थोडस मला भांपावून गेल्यासारखं हो ना, झालं. हरकत कसं आमच्या शाळेमध्ये असे मेणे मी असे शहर येत नाहीत ना. अगदी बरोबर. अगदीच बरोबर. थोडस मी नर्वसनेसमुळे माझं थोडस. हो बरोबर. मी ओके म्हटल्यानंतर 3 वाक्य नका बोलू. मला एवढंच म्हणायचं. Yes, हरकत नाही. आय एम ओके. काही हरकत नाही. तर मुलांनो, हे आहेत सापुले काका. हे चौघुले मित्र आहेत बुवा. नाही नाही. मी चौगुले काका आहे आणि सर्पमित्र आहे. सापुले काका हे काय नाव तुम्ही काढलं? असो, मी जरा त्यांच्याशी बोलून घेऊ का? सगळ्यात आधी एक मिनिट जरा इथेच थांबा. तुमचं अभिनंदन मला करायचं आहे. कारण प्रत्येक शाळा हे कार्य करत नाही. या घडणाऱ्या वयात जर तुम्ही सर्पमित्राला बोलवलं आणि त्याला जर सांगितलं की सापाबद्दल शास्त्रोक्त माहिती द्या, ते या मुलांसाठी खूप चांगलं असतं. म्हणजे साप हा त्यांचा मित्र आहे. आयुष्यभर त्यांच्या मनावर कोरलं जाईल. तुमचं खास अभिनंदन. मी आहेच तशी सर, म्हणजे नावाजण्याजोगी. कारण कसं आहे की मी हितालेख वर्ग शिक्षिका म्हणून मला असं वाटतं की मुलांचा एक सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे व आणि त्याच्यामुळे मी कायमच झटत असते. पुरे चला. माझं 2 मिनिट. झालं बोलून झालं माझं. पुरे म्हटल्यानंतर 3 वाक्य म्हणालात. हे जरा कमी करा तुम्ही. मगाशी पण ओके म्हणाल्यावर 3 वाक्य म्हणाला होता. थोडंसं कमी करा ते. मी आता ह्यांना भेटून घेऊ का? हा सर. हा आई ग. ये. कोणीस तू? काय नाव तुझं? नमस्कार, मी शिवाली द पराब. शिवाली द परब. वा 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 अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे वा सर. वा वा. किती छान आहे. काना मात्रा नसलेला अभिनय आहे अगदी. खूप छान बेटा. तू लहान मुलगी कशी सादर करावी याचं पुस्तक का नाही लिहित तू? एका पानात पुस्तक होईल. स केला झाली लहान मुलगी. संपलं पुस्तक. किती गोड आहे हे. गोड आहे ती. स केला हिला वाटतं लहान मुलगी झाली. किती छान. ए बापरे, केवढा उंच आहे हा. कोण बाळ? तू कोण? सर, मी भुंगा फेम निखिल बने. हा. जा बेटा, जागेवर जागेवर जा. जाऊन उभा आणि राहा. तू कोण आहेस? मी कोण आहे तो कोणी विचारलं ना तर मी असं पकडेन आणि जोरात आपटून तोडून फोडून मोडून टाकेन आणि गोल 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 फिरून फेकून टाक्या युनिवर्स मध्ये एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तर तुझं सुपर पॉवर काय होय? माजलाय. म्हणजे त्याचं रॉकेट आहे ना, मध्ये मध्ये आकाशात उडायला लागलं ना की दगड मारून पाडावं लागतं. बेटा नंतर भेट मला सर गेल्यावर.
नाही तुझं थडगं बांधलं ना तर नाव नाही लावणार मॅडम. ओ थांबा हो. शिक्षिका आहात ना, विद्यार्थ्यांशी थडगं मानते तुझं असं म्हणाल त्याच्याशी काय करताय तुम्ही? हे लहान आहे तो, लहान मुलं थोडी मस्ती करणारच. हे जास्तीची करतात सर. नाही एवढं नाही. काय ना जास्तीची करतात, थोडं थोडं म्हणून आपण त्यांना खांद्यावर बसवतो मुत्यात. अहो काय भाषा काय ही तुमची? काय भाषा आहे? शिक्षिका आहात ना, मुलांसमोर ही भाषा वापरता? नाही सर, आमच्या गावाखेड्यामध्ये सर ही अशा भाषेत ही काय असं फार तसं वेगळं चला नाही. पुरे पुरे त्याच्यामुळे पुन्हा बोलताय नका बोल, हे पुढचं बोलू नका. पुरे म्हटल्यावर शांत राहा. इकडे या. मी ज्यासाठी आलोय मुलांनो, मला आज मी सर्पोद्यानात काम करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सापाबद्दल मी तुम्हाला छान छान माहिती देणार आहे. लक्षात आलं? तर सापाबद्दल तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असले मला विचारायचे. हा काका 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 किती काका आहेत समोर? किती काका आहेत? 80 काका उभे आहेत का? काका 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 एवढं कशाला म्हणायचं? काका मोकळं व्हायचं आहे की नाही? आणि काका 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 कोंबडा आहेस का? बस 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 बस. एवढं काय नाही. क्लॅप म्हणलं नाही नाही. क्लॅप्स करण्यासारखं काय मला होतं वाटलं यार? तुम्ही हसत खेळत. नाही नाही, तुम्ही मुळात ना तुम्ही जरा शांत बसा. मला ह्यांच्याशी हिदगुज साधायचंय ना, जास्त तुम्ही येताय मध्ये. हा कृपा येऊ नका. हा बाळा, हा तुझा काय प्रश्न आहे? काका हा. तुम्ही सप्रे मित्र आहात ना? कोण सप्रे मित्र? सर्पमित्र आहे बाळा मी. सर्पमित्र. हा सर्पमित्र. हा, हा, हा. बोल, बोल. मग आम्ही जसं आमच्या मित्राच्या खांद्यावर हात घालतो तसं तुम्ही सापाच्या कुठे हात घालता? मी काय सापाचा कुठेतरी हात घालू? हे बघ, हे बाळा, मी सर्पमित्र म्हणजे शब्दाचा अर्थ नको घोस तू. मित्र म्हणजे चल वाईटते ओ मित्र नाही बाळा. सर्पमित्र म्हणजे काय असतं? ही जी साप जात आहे किंवा नाग किंवा एकूणच सरपटणारे प्राणी आहेत, ती प्रजाती टिकावी म्हणून जे अहोरात्र झटतात त्यांना सर्पमित्र म्हणतात. कळतंय तुम्हाला? बा. नुसतं माना डोलावू नका, लिहून घ्या लिहून घ्या. वह्या काढा. हा लिवा. ऍक्च्युली आता नको होतं आणि लिहायला. त्यांच्या लक्षात राहील म्हणजे हा बाई. सरपटणारे सरपटणाऱ्या वर रफार. कुठला रवर? कुठला रफार? सरपटणाऱ्यामध्ये रवर कुठे रफार आहे? काय वाटेल ते सांगता का हो? नाही. सरपटणाऱ्या लिहा. सरपटणाऱ्या. सरपटणाऱ्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्यांना सरफरोश म्हणतात. कुठला सरफरोश म्हणतात? सर्पमित्र. मी हात जोडतो, तुम्ही खूप कन्फ्यूज करताय. आणि सर मी काय ना, त्यांना या वयात त्यांचं ना घडायचं वय. या वयात चुकीचं नका सांगू. मी बोलतोय त्यांच्याशी. हा काही टेन्शन घेऊ नका. हा बाळांतर सगळं बाजूला. हे नका नका, परीक्षा आहे का? ठेवा बाजूला सगळं ठेवा. तुम्ही आधी ग्रहण करून घ्या मी जे सांगतोय ते. हा फार महत्वाचं आहे. नीट ग्रहण करा. ग्रहण केल्यावर हे काय डोळे तुझे नीट कर बाळा. हा ग्रहण. तर तुम्ही आता मी जे सांगतोय ते अत्यंत महत्वाचं आहे. सर्पमित्र सारखे सारखे तुमच्या शाळेत येत नाहीत, हो की नाही? तर आता मी जे सांगणार आहे ते आयुष्यात खूप महत्वाचं आहे. सर्पमित्र कोण असतात? सापांची काळजी घेतात. आज सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखलं जातं, म्हणून सापाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात? सापाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात? सापाला हा उशीला खातो, उंदराला खातो, म्हणून त्याला मित्र म्हणतात. सापाला मित्र का म्हणतात? सापाला मित्र का? मागे हो जरा, मागे हो बाई, मागे हो. मराठीच्या शिक्षिका आहात ना? कुठली शिक्षिका असं असते? कुठली शिक्षिका असं असते? काय कोरिओग्राफर गिळलाय की काय तुम्ही? मी काहीतरी वेगळं सांगतोय. मी त्यांना समजेल म्हणून तो सूर धरला की बाळांनो, म्हणजे लहान मुलाला कळतं, त्याला ना हं करून नाचायला कशा हात जोडतो. प्लीज, मी फार महत्वाचं सांगतोय. माफ मी करा. तिकडे ऑन ड्युटी आहे तिकडे माफ करा. सर्पोद्यानात. ती सोडून मी इकडे आलेलो आहे कारण तुमच्या मुख्याध्यापकाने फोन केला मला. सॉरी माफ करा हा, सर. असं नका करू बाळांनो. तुमच्या पद्धतीने होऊन जा. हा तर बाळांनो, कसं असतं की हा साप आपला मित्र असतो. याला शेतकऱ्यांचा मित्र आपण म्हणतो का? तर तो उंदीर घूस हे खातो आणि धान्य वाचवतो, हो की नाही? पण आपल्या मनात सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत, गैरसमज आहेत. म्हणून आपल्याला साप दिसला की आपण लगेच मारतो, जे चुकीचं आहे. हसायचं ह्याच्यात काय? हसायला काय झालं? हा, हे अत्यंत चुकीचं आहे. लक्षात आलं तुमच्या? आता हा जो साप आहे, आता हा बोर्ड मी पाठवलेला होता तुमच्या. थँक्यू, एवढं जरी केलं तुम्ही. आता हे जे सगळे आहेत साप, सरपटणारे प्राणी. म्हणजे माझे बाबा आणि त्यांचे मित्र साप आहेत. कशावरून? ते रोज रात्री सरपटत सरपटत घरी येतात.
अरे तुझा बाप बेवडा मारतो. तो काही साप नाहीये सरपटत यायला. तो बेवडा मारतो ना, म्हणून तो सरपट. याला सांगा, कृपया याला सांगा. थांबा सर. नाही, हे नका, पाच पुढचं मिनिटं नका थांबा. करू. हे मला ना, पाच मिनिटं थांबा. हे पुढचं मला नाही आवडत आहे. थांबा सर. 5 मिनिटं. अरे हे लागतंय मला. 5 मिनिटं. Nice. हे नका. हा बाई बाई जा जरा काडेपेटी घेऊन ये ओ आणि पेट्रोल मध्ये चिंधी बुडवणार. नाही याची आज दाढी जाळली ना आणि नाकातले केस जळले ना, तणाव नाही लावणार मॅडम व्रत ओ, ओ, ओ. हे काय बॉडी लँग्वेज आहे? ही कुठली तिरपेहून कोण? मंडळी, अरुण दादांनी दिली आहे आपल्या मित्रांना बर्थडेची पार्टी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची महाथाळी अनुभवण्यासाठी. जी चाखण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. अरे बराबर 3 खुर्च्या खाली आहे. काय म्हणता आंटी? नमस्कार. अरे आहे ना? बरं काय मग लय दिवसानंतर आला तो तुम्ही? हा नाही ते काय आजकाल आहे ना, आम्ही घरीच जेवण बनवून राहिलो. हा का? हो ते ट्रम्पने टॅरिफ वाढवलं नाही ना. काय? ट्रम्पने टॅरिफ वाढवलं नाही तेव्हा मंदी येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही घरामंदीच जेवण बनवतो. होय काय? होय. ए गरम पाणी आण रे. पुढं मग पुढे काही नाही. हे काय आमच्या आज हे तयार होऊन आले एकदम. आईला आज जोरदार आंघोळ झालेली दिसते मग. हा आंघोळ मस्त केले. आज मी साबणाने आंघोळ केले आणि सगळ्या अंगाराची छान सुगंधी पावडर पण टाकले. या दोघांना इकडे घेऊन आलो मी नी. हो माझा वाढदिवस आहे. आईला तुमचा पण वाढदिवस असतो का? माझा पण वाढदिवस असतो म्हणजे मी माणूस नाही म्हणजे माझी वाढ होत नाही. नाही होत तसं नाही. मस्करी केली हो. मस्करी केली. सॉरी. वाढदिवसाच्या दिवशी मस्करी कराल तुम्ही? नाही ते बरोबर आहे. ज्या गोष्टीची वरच्यांची मस्करी केला नाही तो आज दिवस आहे हो आणि परत त्याची मस्करी करता काय तुम्ही? सॉरी काय तुम्ही? बसा हो, बसा बसा ना. चला बसून घेऊ. अच्छा रे बच्चा. काय मग भाऊ काय 12 वर्षाचे झाले काय? 12 वर्षाचा मी. तुमच्या 12 वर्षाचा. तसं नाही. अरे कशी बोलते? 49 झालेत मला. किती? उकून 50 नाही. तुम्ही चुकून 50 वर्षाचे झाले. अरुण भाऊ अरे मस्करी करून राहिला त्या. मस्करी केली. आमचा स्वभाव माहिती त्या आहे का? पैसे तुम्ही मगापासून 4 वेळा उठले त्या पैसे. आहे ना? ताट घेऊन जा. आंटी हा. दणकून भूक लागली आहे दणकून. 3 राईस प्लेट. 3 का? तीन. 3 राईस प्लेट सांग. इंद्राज गरम मल्टी गरमाट आहे. नाही तुम्हाला वासऱ्यानं सांगत होतो दुसरीकडे जाऊया. इकडं पंखा नाही काय नाही, इकडं आलंय जेवायला. होय काय? वसाड 60 रुपयात पुढे जेवण मिळणार आहे. तर मी पार्टी देतो ना. हो 180 रुपयात पार्टी होते. हा, काय नाही. कमी मला सांग. उलट आपण अरे वा जेवण आणला. क्या बात आहे. अरे त्या अरुण भाऊ अरुण, तू हे घे, घे. तू घे. तुम्ही सुरू करा. घे ना तू. अरे तुम्ही सुरू करा. तुझा वाढदिवस आहे ना. हा. पण पार्टी कोण देते? तू देतोय बरोबर आहे. तुम्ही सुरू करा. घे ना पण ते आता. नाही. आज त्याच्या मान त्याला बोलू दे. हा. तो जे म्हणेल ते. हा. तुम्ही अरे माझं ताट येते. वाढदिवस आहे. मी काय म्हणतो आज पण पहिला घास मी अर्नाला भरवणार हा? अरे बाप रे जेवण लयच गार आहे रे. हा रे पैसे घेतात आणि असं थंड जेवण देतात. गरम तरी पाहिजे होतं ना. हो. तीन बाय ना. तेव्हा आलो तू ताटाला. अरुण भाऊ ते बघ बरं जेवण गरम आहे का थंड आहे बघ बरं. हा म्हणजे ठीक आहे. असं एवढं पण गरम नाही पण असं ठीक आहे. ओके. याला काय अर्थ आहे ना. आपल्याला गार जेवण द्यायला ना ठीक आहे. हा पण आज बर्थडे व्हायला थंड जेवण. वास्तविक ना तू गरम जेवण माग. त्या आंटीला बोल गरम जेवण दे. अरे तू ग्राहक आहेस आणि ग्राहक राजा असतो. राजा कळलं काय तुला? हा आणि त्याच्यात तुझा तो वाढदिवस आहे. गरम जेवण द्या. काय म्हणशील? गरम जेवण द्या. पण असं कसं बोलू शकतो? अरे बोलायचं काय? मला सांग आज अरुणचा वाढदिवस आहे का अरुणला थंड जेवण वाढदिवस आहे? असा पण दिवस असतो? नसतो ना. मग बोल तिला.
आंटीला ये मला गरम जेवण दे नाही तर ताट फेकून देन बरोबर का एकदम ताट फेकून बिकून नंतर तू अपमान सहन करतो का अपमान सहन करतो का आजपर्यंत कोणाच्याच वाढदिवसाला अरे तुमचा पण वाढदिवस असतो का असं कोणी बोललेलं बोललंय अरे त्या कुत्र्यांचा वाढदिवस असतो ना त्यांना पण कोणी असं बोलत नाही कुत्र्यापेक्षा बत्तर समजून राहिली ती बाई तुला हा, बोलायला मी बोललो असतो पण आज तुझा मान आहे तू बोललं पाहिजे ना आज माझा वाढदिवस असता मी बोललो असतो तुझा वाढदिवस आहे ना तू बोललं पाहिजे अरे धडधडीत दिसून राहिलं पण? हा, की त्या बाईला माहितीये बाबा की तुझा वाढदिवस आहे तरी थंड जेवण देते मुद्दाम करते गरम जेवण मी असतो ना ताट असं तोंडावर फेकलं असतं बोल काहीतरी कर वाद झाला तर थांब इकडे रे इकडे ए बा इकडे बसायला इकडे ये तू इकडे इकडे काय झालं छोटू छोटू कोणाला बोलतो तुम्ही छोटू आहे मी छोटू दिसतो तुम्हाला विषाची परीक्षा घेऊ नका विषाची परीक्षा घेऊ नका अहो तुम्ही काय नाही एवढं स्वतःच्या अंगाला लावून घेता तुम्हाला नाही याला छोटू म्हंटल अख्खं जग याला छोटू म्हणतं त्याला विचारलं काय झालं छोटू काय झालं काय झालं हे जेवण आहे जेवण आहे अरे बाई एवढं थंड जेवण थंड कसं आणलं जेवण एवढा काय रे गरम आहे गरम आहे काय गरम आहे वसाऱ्या गरम आहे ही चपाती गरम आहे हा भात गरम आहे ही भाजी गरम आहे हा गरम कुल्ला रस्सा गरम कुल्ला रस्सा गरम अरुण भाऊ हळू हळू ऐक ना ए, अरुण भाऊ उल्ला रस्सा नाही रसगुल्ला असतो तो. रसगुल्ला रसगुल्ला ठीक आहे गरम आहे का बरं अरे पण वसाऱ्यानो जी गोष्ट थंड द्यायची ती गरम कशाला दिले आरण्या 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 जरा श्वास घ्या हळू एवढं टना टना काय ओढताय जरा थांबा. आरण्या चिडू नको आरण्या चिडू नको चिडू नको हा, चिडू नको सगळा पाक गरम हाताला लागलाय ठीक आहे चिडू नको चिडू नको ओ अरुण भाऊ बरोबर नाही ना असं राज चिडू चिडू नये नये अरे चिडू नये, काय चिडू नये वचन यांना मस्ती आले वचन इकडे हे इकडे बघ ही सगळी ताट घेऊन जा गरम ताट घेऊन ये, चल नाही आंटी 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 आम्हाला थंड चालेल आम्हाला थंड चालेल हो, आम्हाला चालेल. हे काय याच्या वाढदिवस आहे, याला गरम द्या भाऊ हो, हो, आम्हाला चालेल. हो अरुण भाऊ अरे शेवटी अन्न आहे रे असं बोल नाही ना अन्नाबद्दल असं बोलशील असं बोलायचं नाही. नाही ना वसर तुम्हीच बोललात ना अरे आम्ही तुझ्यासारखं जर बोललो तर आमच्यात आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याच्यात काय फरक राहील तरी काय? म्हणून उलट बोलतोय आम्ही. आता आपण जर तिघजण बोललो गरम जेवण दे तर तुझा अपमान नाही होणार मग तुझा वाढदिवस आहे तुला आज मान आहे आपण ते तू बोल. लक्षातच नाही आलं. मग बोल 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 त्याला बोल त्या पोऱ्याला बोल ए वसर इकडे इकडे वसर ए ताट गरम घेऊन ये छोटू जा गरम जेवण आण पण आंटी गरम आहे ते. छोटू गरम जेवण आण या माणसाला आता मी गरम गरम जेवण खायला घालणार लय चिडलेत वसर चिडू दे काय बरं तू अजून आवाज वाढव हा तुझा वाढदिवस आहे तुझ्या कोणीच काही वाकडा करू शकत नाही हा. अरे तू कोण आहे ग्राहक आहे तो आणि ग्राहक हा राजा असतो लक्षात ठेव. राजा वसर तुम्ही कोण आहे आम्ही शिपाई अरे पण तुम्ही पण बोला जरा. आणि आज तुझा दिवस आहे तू बोललं पाहिजे आदेश तुझा हा, ऐकलं बोललं पाहिजे हा 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 कसं जेवण वा वा एक नंबर वा वा आंटी हा ही छोल्याची जी काय भाजी आहे ना एक नंबर चांगली झाली का कमाल 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 थँक्यू हा मोरे भाऊ थँक्यू जा भाजी मिळेल आणू का भाजी हा थोडीशी भाजी आहे ना अजून हा हा. थोडीशी अजून ना थोडीशी चांगली. बरं आम्हाला गरम नको बरं का आम्हाला थंड चालेल याला गरम द्या हा. बरं चालतंय हा. अय छोटू हा भाजी आण भाजी भाजी आणतो हा, हा. क्या बात है. हे जेव. हा. मजा आली मजा याचं जेवण
क्या बात आहे, क्या बात आहे. अरे वसाऱ्या त्यांना लगेच भाजी आणलीस माझं ताट कुठं आहे हाय कुकर लावलाय आणतो. नाही. आंटी हा शेव आहे गाड्या तुमच्या आहे ना हा. आवडतं ना तुम्हाला हा. जादा थंड नाही आहे ना हा. मी काय बोलतो मला पण थोडीशी भूक लागली डुरुक डुरुक पोटातून आवाज येतो मी थोडी टेस्ट करू काय भाजी नाही आता गरम जेवायचं त्या ताटाला हात लावून मग हा तुझ्या मान आहे ना तुला गरम पाहिजे हे बघा. अन्या, कुकर लावलो कुकर. अरे कधी वाचाऱ्या त्याच्यामुळे तुला गरम गरम जेवण येईल आता पर कधी येणार ते जेवण आणि कधी येणार त्याच्यात काय मजा आण